हॅलो डिअर स्टुडंट्स. आपला येत्या 2 दिवसामध्ये तिथे 12वीचा HSCचा जो काय मॅथ्सचा पेपर आहे त्याच्याबद्दल आपण एक क्विक रिव्ह्यू आपण बघत आहोत की नक्की येत्या 2 दिवसामध्ये पहिले आपल्याला कोणत्या टॉपिकचा पहिले अभ्यास करायचा आहे, कोणत्या टॉपिकचा नंतर करायचा आहे, कशाला वेटेज कमी आहे, कशाला वेटेज जास्त आहे, आणि कन्फ्यूज न होता लवकर सिलेबस आणि लवकर आपलं वेटेज जे 80 मार्क्सचा पेपर आहे, 40 मार्क्स आपण पार्ट 1ला पकडूया, 40 मार्क्स पार्ट 2ला पकडूया. तसं पार्ट 1 पार्ट 2 असे वेगवेगळे पेपर होत नाही, तुमचे एकत्रितच पेपर होणार आहे तो. बट एक साधारणतः जर वेटेज पकडलं तर त्या पद्धतीने असणार आहे तुम्हाला. तर हा जो इंडेक्स आहे आपण पार्ट 1चं आहे, तर याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले इझी चॅप्टर्स आपण मार्क करून घेऊ किंवा ज्याला वेटेज काय काय आहे त्या पद्धतीने बघू. एक ऑन ॲन ॲव्हरेज लक्षात घ्या, एक 6 to 8 मार्क्स, 6 to 8 मार्क्स. इट मे व्हेरी इयर टू इयर, थोडंसं चेंज होत असतं. ठीक आहे. ट्रिग्नोमेट्री फंक्शन्सला आणि वेक्टर्सला जास्त आहे. इट इज 9 to 12 मार्क्स आणि ऑलमोस्ट 8 to 10 मार्क्स याला आहेत. विथ ऑप्शन सांगतोय मी. ओके. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला एक 4 to 6 आपण पकडूया. लाईन अँड प्लेनला पण आपण ॲप्रॉक्सिमेटली 6 मार्क्सपर्यंत, आणि LPPला इथं आपण म्हणूया 3 to 4 मार्क्सपर्यंत. ठीक आहे. या पद्धतीचं वेटेज आहे या चॅप्टर्सला. आता यामध्ये पार्ट 1चा अभ्यास करताना कसं करायचं आहे लक्षात घ्या. इझी चॅप्टर्सला मी इथं मेन्शन करतो की ते इझी आहेत. त्याला सगळ्यात आधी तुम्ही पूर्णपणे विदाऊट एनी त्यातला कोणता पार्ट राहिला नाही पाहिजे या पद्धतीने ते तुम्ही कंप्लीट करणं गरजेचेच आहेत. हे इझी चॅप्टर्स आहेत लक्षात घ्या. यातला तुम्ही कोणताही पार्ट सोडू नका. प्लस त्यातला हा जो खास स्टार करतो नंबर 7, याच्यामध्ये बघा 3 ते 4 मार्काचा आहे, बट याच्यामध्ये एकाच टाईपचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. एकच एक्सरसाइज आहे. सेकंड पहिली जी आहे ती खूपच बेसिक आहे. आला तर 2 मार्काचं MCQ किंवा साधा क्वेश्चन एकदम त्याच्यामध्ये येऊ शकतो, किंवा मेन त्याची जी सेकंड एक्सरसाइज आहे एक टाईपचा क्वेश्चन आहे फक्त, तो सॉल्व केला का चॅप्टरच झाला असं समजायचं. असे काही आहेत चॅप्टर्स आपल्याकडे. सो याच्यामध्ये 1 एक्सरसाइज आहे बघा, एकच एक्सरसाइज आहे तुम्हाला करायची व्यवस्थित, की जी सेकंड आहे ज्याच्यामध्ये पूर्ण चॅप्टरच कवर होऊन जातो. हा त्यातला त्यात इझी चॅप्टर मानला जातो, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. आता बाकीचे सर ह्या बाकीच्या चॅप्टरचं करायचं कसं, हे काय सोडायचे आहेत का? नाही, अजिबात नाही. ह्यांना वेटेज पण चांगला आहे. ठीक आहे. हे आपल्याला अजिबात सोडायचे नाहीत. पण त्यातला जो पार्ट तुम्हाला इझी वाटतो तो सगळ्यात पहिले करून घ्या. फॉर एक्झाम्पल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सकडे आपण जर गेलो तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले फर्स्ट एक्सरसाइज जी आहे ती आपल्याला करायची आहेत. प्लस याच्यातले जे काही प्रूफ्स आहेत ते आपल्याला करायचे आहेत. प्रूफ्स आहेत याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणते साईन रूल, कोसाईन रूल, प्रोजेक्शन रूल, हाफ अँगल फॉर्म्युली, अजून नॅपियर्स ॲनालॉजी म्हणून आहे. हे इम्पॉर्टंट प्रूफ्स आहेत, ते तुम्हाला करायचे ह्या चॅप्टरमध्ये आहे. पहिल्या चॅप्टरला प्रूफ्स नाही, सेकंड चॅप्टरला प्रूफ्स नाही, थर्डमध्ये आहेत. सगळे करायचे. प्रूफ्स कोणते सोडायचे नाही. ठीक आहे. कारण प्रूफ्स येणारच आहे कोणते ना कोणते. ठीक आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही मिळून, दोन्ही याच्यातले. ठीक आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये पण एक प्रूफ आहे जे इम्पॉर्टंट आहे, अँगल बिटवीन द पेअर ऑफ लाईन्स म्हणून आहे. तेवढं एक प्रूफ यातलं तुम्हाला करायचं आहे. तसं तर पूर्ण चॅप्टरच आपण करणार आहोत, बट तरी तो प्रूफ एक तुम्हाला माहीत असू द्या. तसंच वेक्टर्समध्ये काय प्रूफ आहे, लाईन अँड प्लेन. हे बेसिकली कम्प्लिटली हे 2 चॅप्टर जे आहेत ते फॉर्म्युलेवरती डिपेंड आहे. व्यवस्थित त्याचा फ्लो चार्ट तयार करा की पहिल्या एक्सरसाइजमध्ये कोणते फॉर्म्युले आहेत, दुसऱ्या कोणते आहेत, तिसऱ्या कोणते आहेत. जे तुम्हाला इझी वाटतं ते पहिले कंप्लीट करून टाका. जे राहिलेलं आहे ते सोडायचं असं नाही. सिलेबस तर कंप्लीटच पूर्ण करायचं आहे. पण हा वे मी तुम्हाला काय सांगतो आहे, याच्याने थोडासा तुम्हाला कुठेतरी कॉन्फिडन्स बिल्टअप होईल, जेणेकरून तुमचा जे 80 मार्क्सचा पेपर आहे तो जवळपास ह्या 2 दिवसात एक 60 मोर दॅन 50 मार्क्स तुम्ही ह्या 2 दिवसात कसं मिळवू शकतात त्याच्यासाठी आपण प्लॅनिंग चाललेलं आहे. ठीक आहे. इथं एक एक्सरसाइज आहेत. हे दोन्ही चॅप्टर इझीच आहेत. स्टार्टिंगपासून खूप एक्झाम झालेल्या असतात त्याच्या, तुमच्या कॉलेजमध्ये पण आणि क्लासमध्ये पण, आणि आहेतच ते इझी. तर हा पार्ट झाला. आणि प्रूफ कुठे मी तेही तुम्हाला सांगितले. ओके. तेही तुम्हाला करायचं आहे. 7 नंबरच्या चॅप्टरमध्ये प्रूफ नाही आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, तर समजा पार्ट 2कडे आपण जाऊया. पार्ट 2मध्ये जर बघितलं तर चॅप्टर कोणते आधी करायचे, इझी पार्ट जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर बघा, नंबर 7, नंबर 8 इझी आहे. ठीक आहे. पूर्ण करायचे, स्टार मार्क. प्लस ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाईट इंटिग्रल इझी आहे, पण हा कधी जमतो, याला स्टार मार्क का केले लक्षात घ्या. हे बघा, नंबर 5 एकच एक्सरसाइज, एक चॅप्टर, एक एक्सरसाइज, एक क्वेश्चन फिक्स त्याच्यावर येणारच. चॅप्टर नंबर 8 एक एक्सरसाइज, एक क्वेश्चन फिक्स. याच्यामध्ये जरी 2
2-3 एक्सरसाइज जरी असल्या प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन चॅप्टर नंबर 7मध्ये जरी थोडे जास्त असलेत, बट त्याच्याने मॅटर नाही करत, कारण इझी चॅप्टर आहे, त्याला सोडायचंच नाही, याला एक करायचं. म्हणजे बघा 8 चॅप्टर्सपैकी 3 तर मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत. त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन, तुमचा हा जो डिफरन्शियल इक्वेशन आहेत, ठीक आहे. वेटेजचं जर बोलायला गेलं तर फक्त एक ऑन ॲन ॲव्हरेज मी तुम्हाला सांगतो, याला 3 to 4 मार्क्सचं आहे वेटेज, याला पण 3 to 4 मार्क्स आहे, याला 3 to 4 मार्क्स आहेत. बाकीचे ऑन ॲन ॲव्हरेज, याला एक साधारणतः डिफरन्शियल इक्वेशन हा पण मॉडरेट आहे, याला आपण अवघड म्हणू शकत नाही, ठीक आहे. मॉडरेट आहे, हा पण कंप्लीट तुम्ही करायचाच आहे, बट एक नंतर करा वाटलं असतं तुम्ही, ठीक आहे. पहिले हे कंप्लीट करून घ्या, नंतर म्हणजे आपल्याकडे 2च दिवस आहे, नंतर म्हणजे नंतर नाही, पहिले इझी जे पॉईंट्स आहेत पार्ट 1 पार्ट 2चे ते कंप्लीट करून टाका. ओके, तर इथे जर बघायला गेलं तर चॅप्टर नंबर 5, 6, 7, 8 नो प्रूफ्स, त्याच्यामध्ये कोणत्याच पद्धतीचे प्रूफ्स नाहीत तुमच्याकडे, ठीक आहे. ते करायचं गरज तुम्हाला नाही, बट वेटेज चांगले मात्र 8 to 10 मार्क्सपर्यंत असतं विथ ऑप्शन, बट 8 मार्क्स मी लिहिलेले आहेत, ठीक आहे. इट व्हेरीज फ्रॉम 7 to 10 असं म्हणूया, पण तो इझी आहे ॲज कम्पेअर टू अदर्स. तर त्यानंतर अजून एक तुम्हाला सांगायचं म्हटलं तर डिफरन्शिएशन ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, ऑब्वियसली आपल्याला पार्ट 2चा तर रूल माहितीच आहे, सगळे चॅप्टर्स एकामागे एक कनेक्टेड असतात, पहिला आला का दुसरा जमतो, पहिला आला का मग याच्याच ऑपोजिट फॉर्म्युले 3rd चॅप्टरमध्ये आहे, तेच फॉर्म्युला आपल्या डेफिनाईट इंटिग्रेशनमध्ये वापरायचे. बट खास करून मला तुम्हाला यांच्यामध्ये असं सांगायचं आहे की सगळ्यात पहिले आपण असं बघूया की हे जे चॅप्टर्स आहेत याच्यामध्ये जे पण काही प्रूफ्स आहेत, यामध्ये प्रूफ्स आहेत कंप्लीट करून टाका, सोडूच नका. 3 प्रूफ आहेत, ठीक आहे. डिफरन्शिएशनचे 3 प्रूफ आहेत, त्यातनं एक प्रूफ तुम्हाला येणार म्हणजे येणार, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, त्याच्यावरती ॲप्लिकेशन्स आहेत, इझी चॅप्टर जातो तो, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहेत इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन आहे, बरेच काही ना काही पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये की जे खूप अवघड नाहीत, कवर होण्यासारखे. आणि यांची मी मार्किंग का लिहिली नाही, कारण ऑन ॲन ॲव्हरेज सेम आहे, 6 to 8 मार्क्स, 6 to 8 मार्क्स सगळ्यांचा वेटेज आहे त्यांचा, ठीक आहे. तर नंतर इनडेफिनाईट इंटिग्रल, याच्यामध्ये सुरुवातीचे 7 फॉर्म्युले जे स्टँडर्ड आहे त्याचे प्रूफ्स, नंतर ते 3 फॉर्म्युले आहेत, आपल्याला माहिती की बाय पार्ट्स जो आहे, बाय पार्ट्सचा तो बाय पार्ट्सचं प्रूफ ते इम्पॉर्टंट आपण कन्सिडर करूया. आणि त्यानंतर इंटिग्रेशनमध्ये त्या बाय पार्ट्सवरती पुढे परत 3 फॉर्म्युले आपण बघितलेले किंवा माहिती असेल, √(a²-x², √(x²-a², -a², हे 3 स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत पुढे बाय पार्ट्सवरूनच, तर ते एक. आणि नंतर बाय पार्ट्सवरतून एक करोलरी आहे जे आपल्याला माहिती आहे की इंटिग्रेशन ऑफ e⁻x ब्रॅकेटमध्ये f(x) + f'(x), ठीक आहे. तर ती करोलरी पण तुम्ही 2 मार्कासाठी करून ठेवा, ती पण इम्पॉर्टंट आहे. तर हे प्रूफ्स यातले इनडेफिनाईट इंटिग्रेशनमध्ये करायचे आहेत, त्यातनं कोणता ना कोणता पडण्याचे दाट शक्यता राहते. प्लस त्यानंतर डेफिनाईट इंटिग्रेशनमधले हे मी प्रूफ्स सांगतोय तुम्हाला सगळं, ओके. इकडे पण प्रूफच्या बाबतीत जरा बोलतो. डेफिनाईट इंटिग्रेशनमध्ये 7 स्टँडर्ड आपण प्रॉपर्टीज बघितलेत, त्यातले खास करून शेवटचे 4 ते 5 जे प्रॉपर्टीज आहेत ते जास्त इम्पॉर्टंट आहेत ॲज अ प्रूफ म्हणून, ठीक आहे. तर याचे सगळ्याच्या सगळे 7 प्रॉपर्टीज करायच्या आहेत. म्हणजे लक्षात घ्या, इथले डिफरन्शिएशनचे 3, याच्यामध्ये जवळपास 10-11, ठीक आहे, 11 आहेत, एक छोटी करोलरी, आणि हे 7 एवढे तुम्ही जर केले तर याच्यातनं तुम्हाला 2 तर हमखासच बोर्डाला येणार आहेत, ठीक आहे. ते बोर्डाच्या पेपरला आपल्याला ते मार्क खूप इम्पॉर्टंट म्हणून कन्सिडर, मिनिमम 2 सांगते. ओव्हरऑल पेपरमध्ये तुम्हाला 3 प्रूफ्स तर पार्ट 1 पार्ट 2 मिळून असणारच आहे. एवढे प्रूफ्स तुम्ही करून ठेवले तर तुम्हाला तुमचा लोड कमी होऊन जाईल पुढे जाऊन, ठीक आहे. तर बघा, लक्षात घ्या, हा झाला प्रूफचा पार्ट. फक्त सांगितलेला चॅप्टर करायचे नाहीत का, करायचे, 100% करायचे आहेत, सगळेच्या सगळे चॅप्टर आपल्याला करायचे आहेत. बट लोड कमी होण्यासाठी काय काय, चॅप्टर नंबर 5 एक एक्सरसाइज, चॅप्टर नंबर 8 एक एक्सरसाइज, 7 व्हेरी इझी, 6 मॉडरेट चॅप्टर एक कम्प्लीटच करायचं आहे. या फॉर्म्युलेवरती डिपेंड आहे, जास्त अवघड नाही, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, व्यवस्थित, फक्त टाईप्स नीट बघायचे. सो दिस इज ऑल अबाउट द पार्ट 1 अँड पार्ट 2. एवढं जरी तुम्ही जरा डोकं लावून केलेत सगळ्याच्या सगळं, मी परत रिपीट करतो, तुम्हाला सिलेबस सगळा करायचा आहे, ठीक आहे. मी थोडंसं तुम्हाला स्मार्ट वर्क सांगतो जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स आणि लवकर तुमचा सिलेबस कवर होईल ह्या हिशोबाने, ठीक आहे. तर एवढं जरी केलं तुमचं आउट ऑफ 80 मोर दॅन 55 कवर होऊन जाईल. खूप जास्त तिथं स्ट्रेस येत असेल तर याच्यातून हे पहिलं तुम्ही कवर करून बाकीच्या एक्झाम्पल्सकडे तुम्ही जाऊ शकतात, ठीक आहे.
तर ही एक तिथे एक स्मार्ट वर्कची मी तुम्हाला आयडिया सांगितली. याला व्यवस्थित फॉलो करा. काही अडचण असेल तर तुम्ही माझा जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात. 9730442279. ठीक आहे, 2279 शेवटी. तर याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप पण करू शकतात. ओके, तर ह्या पद्धतीने सगळ्याच्या सगळ्या गोष्टी फॉलो करा. तुम्हाला डेफिनेटली हे हेल्प आउट करणार आहे. आणि जे स्मार्ट वर्क, जे काही एक्सरसाइज आहेत, काही प्रूफ्स आहेत, ते फॉलो करा व्यवस्थित. ठीक आहे. ओके, थँक्यू. बेस्ट लक फॉर द एक्झामिनेशन.